नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत दशांश चिन्हांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार. एवढ्या सोप्या पद्धतीने आज आपण शिकणार आहोत की परत तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरजच पडणार नाही. चला तर मग आपण सुरू करूयात पहिलं गणित आपण बेरजेचं घेऊया. चला मित्रांनो, एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत आपण. 12.5 प्लस 7.35 बरोबर किती? तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. 12.5 लिहून घेऊयात आपण अगोदर. आता बघा, पॉइंटच्या खाली पॉइंट घेऊयात. पॉइंटच्या खाली पॉइंट. आता पॉइंटच्या नंतर कोणता आहे? 7. आणि पॉइंटच्या पाठीमागे 35. एवढं सोपं आहे मित्रांनो. बघा, 5ची 5, 5 आणि 3 8. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह दिलं. 7 आणि 2 9 आणि एकाचा 1. बघा किती सोपं आहे ना मित्रांनो. फक्त आपल्याला दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह ठेवायचं आहे आणि दशांश चिन्ह द्यायचंय. मग यांची बेरीज करायची आहे. चला तर मग आपण दुसरा क्वेश्चन घेऊया, वजाबाकीचा. बघा आता 18.9 आणि 6.45 बरोबर किती? तर बघा, सेम बेरजेसारखंच मित्रांनो. 18.9. आता पॉइंटच्या खाली पॉइंट घ्या. पॉइंटच्या नंतर 45 आहे, 45 घ्या. पॉइंटच्या अगोदर 6 आहे, 6 घ्या. करा वजाबाकी मित्रांनो. आता इथं काही नाही म्हणजे 0 असणार. तर नावातून 1 घेतलं, इथे 8 राहिले आणि हे 10 झाले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. 8तून 4 गेले, 4 राहिले. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 8तून 6 गेले, 2 उरले. एकाचा 1 उरला. बघा किती सोपं आहे ना मित्रांनो. चला आता आपण बघूया गुणाकार. आता फक्त बघूया आपण. 3.2 गुणा 1.5 बरोबर किती? बघा मित्रांनो, 3.2 1.5. आपल्याला काही नाही करायचं, साधा सिंपल गुणाकार करायचा आहे. दशांश चिन्ह विसरून जावा. दशांश चिन्ह विसरून जावा, फक्त गुणाकार करा. 5 गुणिले 2 10, हातचा आला 1. 5 त्रिक 15 आणि 1 16. आता 1 घर सोडून 0 दिलं. 1 दुनी 2 आणि 3 एके 3. सिंपल. आता बेरीज करा. 0 6 आणि 2 8, 3 आणि 1 4. आता बघा मित्रांनो, दशांश चिन्हाच्या मागे जेवढी घरं असतील तेवढी घरं मोजा. 1 2, 2च घर आहेत. तर मग 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्या. 1 2. बघा किती सोपं आहे. जेवढी इथं आता समजा अजून एक 0 असता तर आपण 3 घरं सोडून दशांश चिन्ह दिला असतं. समजते मित्रांनो तुम्हाला? बघा, 7.2 भागिले 0.9. आता बघा मित्रांनो, सोपं एकदम सोडवायचा भागाकार म्हणजे 7.2 खाली 0.9 लिहून घ्या. असं लिहिल्यानंतर ना मित्रांनो, सोडवणं खूप सोपं जातं. आता बघा, 1 घर सोडून दशांश चिन्ह आहे. इथं पण 1 घर सोडून दशांश चिन्ह आहे. अशा वेळी दशांश चिन्ह विसरून जायचं. जर इथं 0 असतं तर आपण इथं 0 ऍड केला असता आपल्याकडून. समजलं मित्रांनो? तर बघा, ह्या दशांश चिन्हाला हे दशांश चिन्ह गेलं. मग बघा उरलं काय? 72/9. कारण दशांश चिन्हानंतरचं 0 त्याची काहीच व्हॅल्यू नसते. मग बघा, करा डायरेक्ट भागाकार. 9 8 72. तर त्याच जागी जर का असं असतं समजा 7.20 भागिले 0.9, तर मित्रांनो इथे 1 2 घर सोडून दशांश चिन्ह आहे. इथं एकच घर सोडून
दशांश चिन्ह आहे. तर मग आपण इथं 0 द्यायचा आणि दशांश चिन्ह घालून टाकायचं. इथे पण 2 झाले, इथे पण 2 झाले, इथला पण गेला. मग राहिलं काय? 72, 0, 90. मग बघा, याला हे गेलं 89, 72.